हत्तींचा मोरख्या म्हणून समजला जाणारा ओंकार हत्ती गोव्याच्या सीमेतून सिंधुदुर्गात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गोव्याच्या हद्दीतून परत आल्यावर ओंकार जंगली हत्ती शनिवारी दुपारी सिंधुदुर्गातील सातोसे मढुरा परिसरात दाखल झाला। हत्ती गावात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। अनेकांनी मोबाईलवर फोटो व्हिडिओ टिपून ते समाज माध्यमावर शेअर केले। गेल्या काही महिन्यांपासून ओंकार हत्ती सातत्याने दोडामार्ग, बांदा, तिलारी, मोपा, तोरसे या भागात फिरत आहे। त्याच्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले आहेत। शेती, बागायती व भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे। स्थानिकांना माहिती आहे की हत्तीला ओंकाराचे हाक मारल्यावर तो त्या व्यक्तीकडे येतो। याचे काही व्हिडिओ आधीपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। त्यामुळे लोकांमध्ये हत्तीबद्दल उत्सुकता आणि एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली आहे। अनेक जण त्याला पाहण्यासाठी तसेच फोटो व्हिडिओ टिपण्यासाठी प्रयत्न करत आहेत। सध्या हा हत्ती सातोसे मढुरा परिसरात शेतकरी व बागायत शेतात फिरत आहे। गावाच्या अंगणाजवळ आणि पाणवठ्याजवळही त्याची हालचाल दिसून येते। दिवसा ढवळ्याही हा हत्ती शेतात शिरून भातशेती, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान करीत आहे। अनेक ग्रामस्थांनी याबाबत वन खात्याकडे तक्रार केली आहे। वन विभागाने हत्तीला सुरक्षितरित्या पकडून त्याच्या मूळ अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। मात्र हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत। हत्तीला जेरबंद करणे किंवा हुसकान लावणे कठीण ठरत आहे। ग्रामस्थांची मागणी आहे की ओंकार हत्तीला सुरक्षितरित्या पकडून दुसऱ्या जंगलात सोडावे। यामुळे मानवी जीवितहानी टळेल आणि शेतीचे नुकसान थांबेल। हत्तीचे फोटो व्हिडिओ काढताना त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच लांब अंतर ठेवावे अशी सूचनाही बांदा पोलीस व वन विभाग यांनी दिली आहे। दरम्यान संध्याकाळपर्यंत ओंकार हत्ती कास गावाच्या परिसरात दाखल झाला। तेथून पुन्हा सातोसे येथे मार्गस्थ झाला। हत्ती दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे। रात्रीची झोपमोड झाली आहे। सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे होत असून सध्या सिंधुदुर्गात भात कापणीची वेळ आली आहे। हत्तीच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।